मायबाप कधीतरी निस्वार्थपणे जे नित्य नियम आहे ना तो करत राहावं. मग त्या नित्य नियमाच्या पाठीमागे कसल्याही कोणत्याही प्रकारचा माणसाचा स्वार्थ नसावा, तो परमार्थ आहे. नाही मायबाप, जे निस्वार्थपणे केलेलं कार्य जे असतं ना मायबाप, ते भगवंताला आवडतं, त्याची नोंद होते. नाहीतर हा व्यवहार झाला, देवा तू माझं चांगलं कर, हा मी तुझं चांगलं, हा व्यवहार झाला. हा व्यवहार नाही करायचा आपल्याला. व्यवहार म्हणजे देणं घेणं झालं म्हणजे व्यवहार झाला. व्यवहार आणू द्यायचा नाही आपल्या देवाच्या आपल्यामध्ये. व्यवहार कोणता? देवा हे माझं काम होऊ दे, आणि माझं काम झालं की मी तुला असं असं देईल, तुझं अन्नदान करेल, तुझं मंदिराचा कळस बांधेल, तुला हे करेल. हा व्यवहार देवाशी झाला. आणि व्यवहाराचा काही संबंध नाही, तिथे नातना गोतना काही संबंध राहत नाही, त्याला व्यवहार म्हणतात. आणि जिथे व्यवहार नाही तिथे नातं टिकले जातं. तसं देवाशी जर नातं टिकायचं असेल तर तिथे व्यवहार येऊ द्यायचं नाही, लक्षात ठेवा. मग ते नातं कोणतं आहे? कोणताही स्वार्थ नसताना त्याचं भजन करणं, कोणताही स्वार्थ नसताना कीर्तन करणं, कोणताही स्वार्थ नसताना कथा करणं, कोणताही स्वार्थ नसताना एकादश करणं, कोणताही स्वार्थ नसताना अन्नदान करणं, अनेक सत्संग जे करतो ना त्या पाठीमाग कोणताही स्वार्थ नसला पाहिजे, तरच देवाकडे नोंद होते. कधीतरी अशी साधना करावी, कधीतरी असं काम करावं की देवा अरे मला सगळं काही दिलं रे बाबा, तुम्ही काही गरज नाही मला, बस फक्त मला तुझं काहीतरी करा वाटलं म्हणून तुझ्या आनंदाकरता करतोय. मला याच्याकडून तुझ्याकडून काही घ्यायचं नाहीये, मला नको आहे, मला तू सर्व काही दिलंय, हे पाहिजे भावना. स्वार्थ नसताना भगवंताचं नाम घेतलं ना. एक माझ्या समोर एक उदाहरण आहे की संकट आलं की देव आपण देव 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 करतो. पूर्वी काही एक घडलेली घटना आहे. पूर्वीचे नाना कीर्तन असे व्हायचे. आता आम्हाला काही एवढं आठवत नाही, आम्ही लहान लहान होतो. आता बाबांना आठवत असेल. पूर्वीचे कीर्तन म्हणजे कसे की महाराज लोक सुद्धा पायी पायीचे यायचे, बरोबर आहे ना? हा असं आहे का? आणि बंडी राहायची बघा, ती बंडी माहिती ना, एका साईडची ती बंडी राहायची, तिला ते गोंडे वगैरे मस्त राहायचे. त्या बंडीमध्ये आपलं फेटा टाकले की निघाले कीर्तनाला. आणि मग हे गावकरी काय करायचे, कुठेतरी फाटा असं तर गाडी बैल घेऊन महाराज येणार आहेत तिथं थांबा, काही फोन नाही, काही कॉन्टॅक्ट नाही. हा मग ते महाराजांना गाडी बैल घेऊन आणा जायचं. महाराज कधी यायचे? 2 दिवसांनी अगोदरच यायचे. प्रवचन तेही करायचं, हरिपाठ करायचं आणि कीर्तन करायचं. हा बरोबर आहे की नाही बाबा? त्या काळी फार मस्त राहायचं. आणि भजनी सुद्धा यायचे ना, कोणी 1 रुपया घेत नसायचं. फक्त गावकरीची भजनी यायचे, नारळ द्यायचं, संपलं. त्यांनी त्यांचा पखवाज आणायचा, टाळं आणायचे, असा परमार्थ होता, काही स्वार्थ नसायचा. तसं एका गावामध्ये कीर्तन चालू असताना महाराजांचं पलीकडे अर्धा किलोमीटर गाव होतं. फक्त मधी एक ओढा नाला जो होता ना, एक असं उतार होता तेवढा, म्हणजे पलीकडे एक गाव आणि अलीकडे एक गाव. मी हे उदाहरण सांगतो, लक्षात ठेवा की संकट आलं तर देवाचं नाव ओठाला येते माणसाच्या. आणि त्यानंतर महाराजांची कथा अलीकडे असं, जसं इकडे दहीफळ आणि इकडे मोती गव्हाण. तर दहीफळला कार्यक्रम सप्ताह चालू होता आणि मोती गव्हाणलाही सप्ताह चालू होता. पण मोती गव्हाणचे महाराज गैरहजर आले नाही, म्हणून तिथे कथा जे महाराजांची चालू होती त्यांना सांगितलं, महाराजी आमच्या गावाचे महाराज काही कीर्तनाला आले नाही, तर आजचे दिवस ही सेवा तुम्ही करा. त्यांना सांगितलं ठीक आहे, काही अडचण नाही, मी यायला तयार आहे. पण त्यांना वाटलं की अंतर किती काय, 2-2.5 किलोमीटर, अर्धा किलोमीटरचं अंतर आहे, जाता येईल टायमाला. गावकऱ्यांनी सांगितलं महाराजी गाडी बैल वगैरे पाठवायची का? नाही नाही नाही, काही गरज नाही, मी पायी येतो. हा सगळं ठरलं. महाराजांनी आपलं संध्याकाळी 6-7 वाजले, थोडा मंद मंद अंधार पडला. आणि अंधार पडल्यानंतर बंडी घेतली, बंडीमध्ये आपला फेटा टाकला आणि महाराजी निघाले. निघाल्यानंतर नेमका रस्त्यात एक व्यक्ती भेटला, रामराम जिहारी महाराज कुठे? त्यांनी सांगितलं आज मोती गव्हाणला कथा आहे, कीर्तन आहे. ठीक आहे ठीक आहे, पण महाराज जरा जपून जा बरं का. काय सांगितलं? जरा जपून जा. ते म्हणे काय झालं? कारण जे मधी ओढं लागतोय म्हणे, त्या ओढ्यामध्ये जरा धोका आहे, धोका. महाराज म्हणले नाही नाही, अशा धोक्याला आम्ही भेट नाही म्हणे, आम्ही हरिनाम करतोय, आम्ही भजन करतोय म्हणे, आम्ही असे काही धोका वगैरे काही भूत काही मानत नाही. ठीक आहे,
असं झालं तर धोका सांगितलं, कारण तिथे खूप जणांना धोका झाला म्हणे, भीती वाटते, जरा अवघड आहे. आम्ही काही मानत नाही, आम्ही संप्रदायातली माणसं आहे. महाराज निघाले, पण नेमकं ते उतारा आला का, उतार आल्यानंतर थोडं उताराला माणसाचे पाय जरा जास्त पडतात ना, जोरजोरात पडतात. तर महाराजांचाही पाय जोरात पडला, पण नेमकं अंधार कीट होता. हे गावात पहिलं लाईट नव्हते, काहीच नव्हतं. महाराजांचा पाय जोरात पडणं, घुंगराचा आवाज येणं संगत झाला. घुंगराचा आवाज आल्याबरोबर महाराजाच्या पोटामध्ये काळीजच फाटलं, की इथे तो माणूस म्हणला होता काय धोका आहे, 100% भूत पाठीमागं आले. महाराज एवढे घाबरले ना, थरथर थरथर अंग कापू लागलाय. घाम सुटलाय महाराजांना, आणि प्रत्येक पाऊल टाकला की घुंगराचा छम छम असा आवाज येऊ लागला. महाराज म्हणले, इथं 100% स्त्री इथं आत्महत्या केली, तीच माझ्या पाठीमागं उभा आहे. पण आता पाठीमागं पाहून जर केस समोर आलेले, डोळे, दात जर अशी जर मला दिसली तर मी काय करू. अतिशय धडधड धडधड सुरू झाली. राम 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 राम, जय हनुमान ज्ञान गुणसागर. मग काय हनुमान चालीसा काय, काकडा काय, देवाचं नाम काय, एवढं सुरू झालं. पण मनातली धडधडी कुठं जाते. परत महाराजांनी पाऊल टाकावा, पुन्हा छमकन आवाज यावा. आता घाबरले मात्र, आता मी काही वाचत नाही, पण करावं तरी काय, मला तर जावं लागेल, पर्याय काहीतरी करावं लागेल. प्रत्येक पाऊल टाकाव की छम आवाज यावा, पाऊल टाकाव की छमकन आवाज यावा. महाराज घाबरले, महाराज दरदर दरदर घाम आला. कारण त्यांनी विचार केला, आता काही केलं गड्या तर आपल्याला स्वतःला धाडस धरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याने ती बंडी ना अशी बगला जोरात दाबली ना, असं पळ सुटले, टेकडीच्या वरती आले. आणि मग पाहिलं तर आवाज गायब झाला. म्हणजे या अर्थी ती भूतीन निघून गेली. धोका टाळला, बंडी खाली सोडली, परत पाऊल टाकलं की छमकन आवाज. महाराज म्हणले, अरे अजून तर माग आहे. आता घाबरले मायबाप, फोन नव्हता, कॉन्टॅक्ट नव्हता. मग विचार केला, पण मी ज्यावेळेस बंडी बगला धरली त्यावेळेस एवढं पळालो तर आवाज नाही आला, आणि खाली सोडल्यानंतर एकच पाऊल पटाकला, आवाज कसा आला. मग त्याने ती हळूच बंडी पुन्हा दाबली, पुन्हा चालायला सुरुवात केली, आवाज बंद झाला. पुन्हा बंडी खाली सोडली, पुन्हा छमकन आवाज आला. मग ज्यावेळेस त्याने ती बंडी पाहिली तर त्या बंडीच्या खाली गोंड्याला घुंगरं लावली होती. घुंगरं. महाराज म्हणले, अरे हे तिला घुंगूर आहे. कशाचं काय भूत आणि कशाचं काय, काय नाही भूत. महाराज फ्रेश झाले. भजन बंद, संकीर्तन बंद, गाणे म्हणत महाराज निघून गेले. काय कारण आहे की मायबाप संकट आल्यानंतरच आपल्याला सगळा परमार्थ सुचतोय, देवात जायचं सुचतंय, जप करायचं सुचतंय, काय काय करावं हे सुचतंय. कधी संकटकालीन मायबाप, कधीतरी निस्वार्थपणे भगवंताची भक्ती झाली पाहिजे. निस्वार्थपणे जीवनामध्ये नित्य नेम फार महत्वाचा आहे. मग संकट येऊ, दुःख येऊ, सुख येऊ, पण आपला नित्य नेम चुकता कामा नये. मायबाप हा जो विनंती आहे, जीवनामध्ये एकच नित्य नियम पाहिजे, की तो मरेपर्यंत तो नित्य नियम आपण केला पाहिजे. मग तुमचा नित्य नियम असं नाही की तुम्ही 3 तास एका ठिकाणी बसा, देवाचं नाम घ्या. नाही मायबाप, एक नित्य नियम असं की नाही, मला दररोज रंगनाथ महाराजांच्या दर्शनाला मला जाणंही आहे. दररोज भगवान शंकराच्या मंदिरात मला जाणंही आहे. प्रभू रामचंद्राच्या मंदिरात माझा नित्य नियम आहे, मी दर्शन घेतल्याशिवाय जीवन करत नाही, भोजन करत नाही. हा नित्य नियम प्रत्येकाचा पाहिजे. आणि लक्षात ठेवा, ज्याचा जो नित्य नियम असतो ना, मग तुम्हाला सुतकही पडलं, काही झालं तर नित्य नियम टळता कामा नाही. नाहीतर सुतक पडलं की देवाचं दर्शन कोणी घेत नाही. सुतक पडलं की नाव देव राम राम सुद्धा घालत नाही. हे कोणी सांगितलंय? नित्य नेमाला ना सुतक, ना विटाळ, ना काहीच मायबाप. नित्य नेम हा नित्य नेम असतो. तुमच्या घरचाही व्यक्ती गेला तरी नित्य नेम टळता कामा नाही. काय हे सुतकाचं माध्यम आहे. नाही ना, आम्हाला सुतक आहे, देवा दर्शन घ्यायचं नाही, राम राम घालायचं नाही. जेवण चालू आहेत, खाणं चालू आहेत, 5 पक्वानं खाणं चालू आहे. हे सुतक आपल्या मुळावर येत नाही, सुतक देवाच्या मुळावर आहे. काय झालं तर देवाच्या मुळावर, काय झालं तर पूजा बंद, सगळं बंद. ही जी अंधश्रद्धा आहे ना, हे अज्ञानपण आहे, हे लोकांच्या खूप मनात आहे.
10 15 दिवस देव तसे ठेवतात का? नाही ना, आम्हाला सुतक पडलं. कोणी सांगितलं तुम्हाला? मायबाप हे शास्त्र सांगते. कधीतरी विद्वान लोकांचे प्रवचन ऐकले पाहिजे. ज्यांना अख्खं आयुष्य ग्रंथ चालण्यामध्ये, पुराण चालण्यामध्ये घातले ना, त्यांचे प्रवचन ऐकले पाहिजे. उग कोणी यावं काही सांगावं आपण, हा खेळ नसावा, ही मजाक नाही. विद्वंताच्या सानिध्यामध्ये कधीतरी माणसं राहिलं पाहिजे. मग कळतंय आपण कसं वागलं पाहिजे आणि कशाला परमार्थ म्हणतात. नित्यनेम बंद करायला चालत नाही. किती भला मोठं संकट आलंय ना, देह जाव अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तरी चालेल, केवढंही संकट आलेल, पण आपला भाव बदलता कामा नये आणि आपला नित्यनेम बदलता कामा नये. नित्यनेमाला कोणती विधी नाहीये, कोणता नियम नाहीये. नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया जबळे. ऐका माय बाबा, काय सुंदर पुरावा, फार सुंदर प्रमाण. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. जो नित्यक्रम करतोय बा, कोणता तरी नित्य नेम आपल्या जीवनामध्ये पाहिजे. मी तुम्हाला असं सांगत नाहीये की तुम्ही माळ घ्या, माळ जपत बसा, सगळे कामधंदे सोडा, मंदिरामध्ये जा, आपला व्यवहार सोडा, मंदिरामध्ये जा. हे सगळं बंद करून फक्त देवदेवच करा असं नाही सांगितलंय. आपला व्यवहार सांभाळा, प्रपंच सांभाळा, संसार सांभाळा माय. पण त्या प्रपंच करत असताना जीवनात एक नित्य नियम पाहिजे. एक मग भगवंताच्या दर्शनाचा नित्य नियम पाहिजे की नाहीये. मी दररोज देवाच्या दर्शन मी जातोच आणि जावंच लागतं, माझा नित्य नियम आहे. जीवनात एक नित्य नियम पाहिजे, एकच. लक्षात ठेवा, सांसारिक लोकांना भलं काही तुम्ही तपश्चर्या करा, साधना करा, फार भजन करा असं नाही सांगितलं. जीवन जगत असताना आपण माणसं आहोत, आपण प्राणी आहोत. या मनुष्य देहाला आल्यानंतर प्राण्यासारखं नाही वागायचं मायबाप, जनावरासारखं नाही वागायचंय. आपण प्राणी नाहीत, आपण जनावर नाहीत, अरे आपण मनुष्य आहे. आणि नित्यनेम हा मनुष्य करता सांगितला गेला, माणसा करता सांगितला गेला, तो आपण केला पाहिजे. ही अलौकिक साधना आहे. स्त्रियांना सुद्धा नित्यनेम करावा. नित्यनेम हा सर्वान करताय, तो कोणीही असो. असं नाही की ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याने नित्यनेम करावा असंही नाही सांगितलंय. जो एकादशीच्या भजनाला येत नाही, एकादश धरत नाही, त्यानं नित्यनेम नाही करावा असं नाही सांगितलंय. नित्यनेम हा सर्वान करताय. मग तो नास्तिक असेल, तो कोणी असेल, पण जीवनामध्ये आयुष्यामध्ये एक मात्र नित्यनेम पाहिजे मायबाप. मग तो कोणता की असा ना. काहींचा नित्यनेम असा आहे की सकाळी उठल्यानंतर पहिला घास गाईला चारता, हा नित्यनेम. हा सुद्धा नित्यनेम कलियुगातली अलौकिक महान साधना. आपला नित्यनेम काय करतोय लक्षात ठेवा. मग असं नाही सांगितलं जपच करा, हा नित्यनेम नाही. असं नाही सांगितलं देवाची पूजा करा, हाच नाहीये. नित्यनेम कसाही असो आणि कोणताही असो, कशाही प्रकारचा नित्यनेम असो, पण त्या नित्यनेमामध्ये काय शक्ती आहे, जगातली कलियुगातली महान साधना आहे, महान आरोग्य तपश्चर्या आहे. नित्यनेम काय सांगितलंय? जो नित्यनेम करतोय ना त्याला काय मिळतंय? लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ
वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळे लक्ष्मी वल्लभ दया जवळे नित्य नेमना ते प्राणी दुर्लभ नित्य नेमना तो प्राणी दुर्लभ हरे नित्य नेमना तो प्राणी दुर्लभ नित्य नेमना तो प्राणी दुर्लभ नित्य नेमना तो प्राणी ज्याच्या जीवनामध्ये नित्य नियम नाही तो माणूसच नाही म्हटलं माय बाप. तो मनुष्यच नाही आहे. आलाय फक्त या माणसाच्या देहाला पण जगलाय पशु प्राण्यासारखा. तो माणूसच नाही असं म्हटलं गेलंय. आलोय फक्त आपण माणसाच्या देहाला. माणसाचा देह आपल्याला प्राप्त झाला माय बाप, पण आपलं वागणं राहणं आपलं वळण हे प्राण्यासारखं आहे. लक्षात ठेवा माय बाप. नित्य नेम ही कलियुगातली महान साधन आहे. महान साधन आहे, अलौकिक साधन आहे. ना तुम्हाला प्रपंच सोडायची गरज, ना संसार सोडायची गरज, ना तुमचा व्यवहार तुम्हाला सोडायची गरज. लक्षात ठेवा बर का. सगळं करा तुम्ही, प्रपंच करा, संसार करा, तुमचा व्यवहार करा, काम करा, पण जीवनामध्ये 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 अरे माणूस आहो म्हणून तर नित्य नियम आहे. काय माणूस आहे म्हणून तर नित्य नियम आहे. आणि ज्या माणसाच्या जीवनामध्ये, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर नित्य नियम नसेल तर मायबाप जगून काही फायदा नाही. या मनुष्य देहाला येऊन सुद्धा त्याचा काही फायदा नाही. आलाय प्राण्यासारखा आणि गेला रे प्राण्यासारखा. काय केलंस तू? केलंस काय तू? मायबाप नित्य नियमाची साधना ही अलौकिक सांगितली गेली. बरं मी सांगतो ना, एक ग्रंथ किती सोपं सांगतात. अरे बाबा नित्य नियम म्हणजे कामधंदे सोडू नका करू. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कुठेही असा, कोणत्या परिस्थितीत असा, आपण आपला नित्यनेम चुकता कामा नाही. आणि जेवढी इथं बसलीत ना मायबाप, आतापर्यंत नित्यनेम काय आहे कसा आहे हे माहिती नाही, पण इथून पुढे काय होत नाही. पण जीवनात एक नित्यनेम ठेवा मायबाप. निदान एक नित्यनेम ठेवा की नाही मी दररोज डेली कोणत्याही अवस्थेमध्ये असेल पण प्रभू रामचंद्राचं दर्शन हे नित्यनेमानं घे. तो एक नित्यनेम ठेवा. कोणी म्हणायचं की नाही मी पवनसुत हनुमंतराच्या मंदिरामध्ये नित्यनेमानं दर्शना जाईल, तो एक नित्यनेम ठेवा आयुष्यभर मरेपर्यंत. कोणी रंगनाथ महाराजांच्या, कोणी सदाशिव महाराजांच्या, सदानंद महाराजांच्या. हा एक नित्यनेम, कोणताही नित्यनेम, आणि तोच नित्यनेम तुम्हाला ईश्वरापर्यंत नेऊ शकतो. मग पाऊस असो, वारा असो, देह जाओ अथवा राहो, बस पांडुरंगे दृढ भाव. आणि नित्यनेम असा नाही पाहिजे बरं का. नित्यनेम लक्षात ठेवा मी काय सांगतोय. नित्यनेम नित्यनेमच आहे. नित्य जो सतत दररोज केला जातो त्याला नित्यनेम. मग किती पाऊस आला, काही आपत्ती आली, काही जर झालं तर तुम्हाला तो नित्यनेम पार पाडावंच लागेल. याला नित्यनेम म्हणतात. ती परीक्षा आहे. बरोबर आहे की नाही बाबा? ती परीक्षा आहे, त्याला नित्यनेम. जर तुम्ही 1 वर्ष जर नित्यनेम पूर्ण केला मायबाप, 1 वर्षानंतर तुमची अवस्था बघा आणि तुमचं जीवन बघा. काही कुठं शिकायची गरज नाही, काही कुठे भीक मागायची गरज नाही मायबाप. का? जो नित्यनेम करतोय मायबाप, पण वेळ पाहून नाही, काळ पाहून नाही. नित्यनेम. कोणतंही संकट आलं, दुःख आलं, व्याधी आली तरी नित्यनेम सोडत नाही. तर सांगितलं गेलं लक्ष्मी वल्लभ तया जवळ.
त्याला 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 भगवंताकडे जायची गरज नाहीये. मायबाप लक्षात ठेवा, देवाकडे जावं लागत नाहीये. अरे साधनाच आपली अशी पाहिजे ना, भक्तीच अशी पाहिजे ना, देवाकडे जावं लागत नाही. देव स्वतःहून चालत आपल्याकडे येत असतो. गोकुळातल्या गोपी, तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली असेल. गोकुळातल्या रानातल्या अगदी गायची सेवा करणारी माणसं होती, साधी होती, शिक्षण नव्हतं. कोणती साधना केली होती त्यांनी? काहीच नाही. भगवंताचा नित्य नेम फक्त त्याचा चेहरा पाहणे, संकीर्तन करणे, भजन करणे. अरे मथुरा सोडून, देवाला शहर सोडून त्या खेड्यामध्ये गोकुळामध्ये यावं लागलं. गोकुळामध्ये यावं लागलं म्हणजे देवाकडे जाव, हे देवाकडे नाही गेले, देव यांच्याकडे आला. देवाकडे जावं लागत नाही, देव स्वतःहून आपल्याकडे येत असतो. लक्षात ठेवा. मग आपण अशी काही साधना करावी, असं काही नित्यक्रम करावा की तो स्वतःहून आपल्याकडे आला पाहिजे. येतो मायबाप, येतो रे, येतो रे बाबा, येतोच तो. पण कधी कोणत्या रूपात येईल आणि कधी मदत करेल, कधी काम करेल, हे मात्र सांगता येत नाही. का? त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, नाही वर्ण छाया. तो कधी कोणाच्याही रूपामध्ये येऊ शकतो ना, आपली मदत करू शकतो, आपल्या सहारा देऊ शकतो. म्हणून जीवनामध्ये नित्य नेम अत्यंत महत्वाचा आहे. राम कृष्ण शिव शंकर शंभो वासुदेव धरणीधर विष्णु माधव अच्युत मंत्र जनार्दना रक्षी माते. तुम्ही असं सांगितलं गेले, मी थोडं गरुड पुराणामध्ये बघा, थोडं आज मन झालं की असं सांगितलं, रामकृष्ण शिवशंकर. तुम्ही रामकृष्ण म्हणा, शिवशंकर म्हणा, अच्युत म्हणा, वासुदेव म्हणा, विष्णू म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, कोणताही मंत्र म्हणा मायबाप, त्या मंत्राच्या पाठीमागे भगवंताची अपार शक्ती तुमचं संरक्षण करते. महाभयंकर शक्ती त्या मंत्राच्या पाठीमागे आपलं संरक्षण करते. लक्षात ठेवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 राम कृष्ण विठ्ठल केशवा. मंत्र हाच पावा सर्व काळ, सर्व काळ. मंत्र हाच पावा सर्व काळ, सर्व काळ. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बाप, आज एकादश आहे. सर्वांनी या मंत्राचा जाप करायचा. सुंदर या म्हणून अगदी भजनामध्ये आनंद घ्यायचा आहे. सुंदर गोड टाळी सर्वांनी वाजायची आहे. आज अधिक मास, या पवित्र मासातील ही पवित्र एकादश आहे. लक्ष ठेवा. हे फार सुंदर पर्व आहे मायबाप. आणि हे नशिबी आलंय मोहिते परिवाराच्या. लक्षात ठेवा. म्हणून सर्वांनी अगदी आज पंढरीश भगवंताचं भजन करायचे. सर्वांनी अगदी श्रद्धेनं, प्रेमानं, तळमळीनं, विश्वासानं करा मायबाप. हे सांगितलं, अधिक जे थोडंही पुण्य केलं की दुप्पट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पवित्र अधिक मास आहे. सर्वांनी भजन करायचे. सर्वांनी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण
थोडं जोरात म्हणा. आज दुसरा तिसरा दिवस आहे. जसं मला पाहिजे ना रिस्पॉन्स त्या हर हर महादेवाचा तसा काही आला नाही बरं का. जरा जोरात म्हणा हर हर. थोडं जोरात हर हर. कृष्ण म्हणा, रामकृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, श्रीहरी म्हणा, माधव म्हणा, श्रीधर म्हणा, गोपाल म्हणा, वासुदेव म्हणा, मधुसूदन म्हणा, किती देवाचे नाव आहे. शिव म्हणा, महादेव म्हणा, शंभू म्हणा, काही म्हणा पण म्हणा. काही म्हणा, काही म्हणा पण म्हणत राहा, नित्य नेम करत राहा. जीवनामध्ये आतापर्यंत आपलं आयुष्य गेलं बरं का दादा. नित्यनेम नाही करता आल्या आपला, पण आता इथून पुढे तरी राहिलेल्या आयुष्यामध्ये मायबाप नित्यनेम ठेवा. प्रत्येकाने नित्यनेम ठेवा की नाही माझा एकच ठेवा नित्यनेम. एकच ठेवा की नाही मला आता या दर्शनात जायचं. कोणी भजनाचा नित्यनेम ठेवा, कोणी दर्शनाचा ठेवा, कोणी गाईला चारा घालण्याचा नित्यनेम ठेवा, कोणी गाईचं दर्शन घ्यायचं नित्यनेम ठेवा. कोणता का होत नाही, पण ईश्वरापर्यंत तुमचा तो नित्यनेम तुम्हाला नेऊ शकतो मायबाप. सर्वात या कलियुगातील सर्वात मोठी साधन आहे तो नित्यनेम आहे. आपण अवघड फार करतोय बघा. एवढं अवघड सोडून द्या आता. देव प्राप्त होणं होतो रे, फक्त संलग्न राहा, त्याच्याशी कनेक्ट राहा भगवंताशी. आपण कनेक्ट राहत नाही. 2 दिवसाची भक्ती असते, पुन्हा नित्यनेम बंद पडतोय, पुन्हा दुसरं. असं नका करू. त्याला सतत कनेक्ट राहा, कनेक्ट राहा, त्याची आठवण करत राहा, स्मरणामध्ये त्याला आणत राहा. मायबाप सतत जर आपण त्याचं स्मरण करत राहिलो, नित्यनेम करत राहिलो ना, की त्याला काही मागायची गरजच नाही. तो सगळं सांभाळ तो करतोय, प्रत्यक्ष तो दर्शन देतोय. हे मी सांगत नाही ना. आपण आताच गरुड पुराणातला काय सुंदर ओवी पाहिली ना, की तो त्या ठिकाणी सांभाळ करतोय, येतोय. म्हणून महादेव 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 म्हणत राहा, म्हणत राहा. दिवसातून एकदा का होत नाही, पण आपल्या मुखाला महादेव महादेव हा शब्द, हे नाम आलंच पाहिजे.